तर नमस्कार मित्रांनो, आज माझ्या अंकित ताई मला भेटायला आले. तर इसको ऑल की बुक किटिंग गोल तुम्हाला तर माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रात गाजलाय आणि झापूक झुपूक किंग म्हणजे टॉपचा बिग बॉसची टॉपिक सुरत चव्हाणनेच आणली. बोललेला ते करून दाखवलं. तर अंकित ताई आज मला भेटायला आलेत आणि दाजी बी मला भेटायला आलेत. तर मला लय बरं वाटतंय. मुंबईवरून वाईट त्यांचं काम होतं. दाजी गायक आहेत, गाणं म्हणतात भारी. आणि अंकित ताई आज चटणी भाकर खायला आली, कारण म्हणलेली ती मला लय आवडते. कारण मी म्हणतो ते खरंच असतं, ती खाल्लं ना पोटच भरतं. हो, तर नेहमी सांगायचं मला की माझ्या घरी येऊन, माझ्या गावी येऊन चटणी भाकर खा, चटणी भाकर खायची, आपण खाऊया, मस्त मजा करूया रानात बसून. तर आज मी रानात बसून वाट बघते आता ताईने बनवलेली चटणी भाकर कधी येते आणि कधी ताव मारते त्याच्यावरती. भूक लागली खूप. नाही नाही, तू चटणी खाशील ना हा, तुझं पोटच भरण. म्हणजे शेंगदाण्याची चटणी असते ती. वा. आणि दाजीला बी काय आवडत. बोलतात त्याला, खरडा? खरडा म्हणते ना. आणि आता मी आमच्या खरडा इथं भाकर खाणार. डी पशी जातला असतात ना, त्याला बलबट म्हणतात. बलबट मध्ये तुम्ही एकदा खाता ना, इतकी चव आहे ना, काय सांगू, तुम्ही पोटच भर. हे सगळे किस्से आम्ही ऐकले. बरबट म्हणजे काय, मग ते कसं खातात, काय काय तो सांगायचा आम्हाला. जातला असतात ना बकल्याची, म्हणूनच आम्हाला पिकनिक वाले म्हणायचे, कारण आम्ही गावच्याच गप्पा जास्त मारायचो. अंकित ताई आम्ही लय म्हणजे गप्पा आम्ही मारायचो. गावच्याच गप्पा. आणि आणि पॅडी दादा कसं करायचे, मला फळं द्या. असं ते लय भारी, पण लय हो. भारी वाटत होत. पॅडी दादा तसं बोलत होतं का, फळ दे मला. सोफ्यावर बसून आम्ही तेच हो. गप्पा मारायचो. लय गप्पा आमच्या लय मस्ती केली आम्ही. आणि घरात ह्याचं लय काय असायचं माहितीये, करमून याला जायचं. झोप यायची. झोप आल्यानंतर हा चला की, मग पॅडी दादा सांगायचे, मला कशाला घेऊन जातोय, तुला झोप आली ना, तू जा, चला की, ओ, चला की. ही असं बसले झोपायला. ही म्हणली पण ना, टाइम वर झोपायला लागायचं ना. लाईट्स ऑफ झाला की तुम्ही अच्छा, झोपायचं. अच्छा. पण आम्हाला जर बोलायचं असायचं तर आम्ही बोलत बसलेलो असतो. आणि ह्याचं काय म्हणणं, मला झोप आली आहे, आता चला, तुम्ही पॅडी सगळ्यांनी दादाला पण झोपायला घेऊन. चला. ही काय करायची, अंकित ताई, आबी दादा, पॅडी दादा, डीपी दादा. नंतर डीपी दादा आमच्यात बसलं नाहीत, कारण त्यांचा एक त्याचा गेम त्यांना खेळायचा होता. आणि आबी दादा, परत पॅडी दादा आणि अंकित ताई ही बसायची. आणि मी पॅडी दादा मग, चला ना पॅडी दादा, चल का म्हणायचं, चला की. म्हणजे आणि कारण नंतर- म्हणायचं मी त्यांना की तुम्ही चला, त्यावच मी झोपेन, नाही तर नाही झोप. आणि नंतर मग पॅडी दादा असे त्याचे खूप मस्करी, ओ मी नाही जा. काही गोष्टी दाखवलेल्या ना, हा. तशा दाखवलेल्या. मजा करायची याच्यासोबत. लय मजा केली आम्ही ती दिवस. म्हणजे बिग बॉस मध्ये खरंच लय करमून जायचं आम्हाला लय. खोटं बोलू का, म्हणजे मला करमायचं, तुला करमायचं. मला करमून गेलत शेवट. आधी मी सांगायचं, खुललेलं मन. खुललेलो. आधी सांगायचं धरून आणल्यागत झालंय हा, मला तसं इथं. होतं ना, पहिलं होतच की, कोणाला ते होतच येतं. की. मला नाही, मला पण 70 आता दिवसात नवीन दाजी माणसात बसायचं, उठायचं, आता बोलायचं, तर दल पण हळूहळू येतच सवय नाही. झाली ना नंतर त्याला. एकदा सवय सवय झाली, झाली समजून घेतलं गेम कसा आहे. पण तुला 70 मग दिवसाचं, शेर कसा उठून उभा 70 राहायला. दिवसाचं, नांदा फोडून 100 दिवसाचं झालं असतं तर आवडलं असतं का? लय आवडलं असतं लय. नंतर त्याला काय 100 बघ, 100 दिवसाचं पाहिजे होतं त्याला शो. तुम्ही म्हणत नव्हती होय. नाही, मला 100 दिवसाचं मी नाही, मी खुश झाले होते. 70 दिवस झाला तर उगीच सांगणार नाही. हा, गप्पा बस. दाजीचं तुझं शुभ मंगल आहे त्यामुळे तू म्हणत होती ना. हो, मला नको, बस झाले मला 70 दिवस. आता परत बिग बॉस मध्ये बोलवलं तर जाणार तू? फक्त एंट्री कर. एंट्री नाही, म्हणजे 70 दिवस राहायला जाशील ना. नाही एवढे दिवस नाही. आता कशाला? एवढे दिवस नाही, पण भेटायला जाईल. एंट्री करायला आणि भेटायला त्या पब्लिक म्हणजे काय ते सदस्यांना भेटायला. हा भेट पुढच्या द्यायला. सीझनला. हा पुढच्या ते काय Season. जाऊ दे काय म्हणतात पुढच्या सीझनला सदस्यांना भेट द्यायला जाईल आणि बोलीन वाईज कसं असतं, बरं असतंय. तेवढंच बोलू. आता मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा गेम कसा खेळायचा असतो, असं हो ना. आम्ही असंच केलं. मग तसं बोलायचं. कसं असतंय, बरं असतंय. बरं असतंय करमून जात. पण नंतर लय करमून गेलत मग. नंतर अंकित आहे, डीपी दादा गेलं का करमतच नव्हतं म्हणजे बाहेर. नंतर म्हणलं आपली माणसं कशाला गेली. पण नंतर वाटलं खसायचं नाही, उठून उभं राहायचं, द्यायचं नाही, जिद्द आणि पावल ठेवायचं, असं ना राहायचं, टॉपलाच गाजायचं. आणि तसं आपण केलं. किंग असतं, कधी गोलीगत धोका देत नसतं. माझ्या फॅन लोकांच्या मना गोलीगत झापूक
राज्य करत असतोय. भूक लागली त्याचं बघ आता. कधी येतो खरडा, कधी येतो? बघ ना येईन झाडाखाली बसून ठेवलंय याने, खाय जेवणच येईना. टॉप लेवल. नाचणीच्या भाकऱ्या काय करता येत नाही. इरेना नाचणी खायची. नाचणीचं सत्व बनवून खायची ती, आणि ती काहीतरी बनवायची तिचे केक वगैरे. हम्म. तर ते इरिनाचं पीठ मी घेतलं आणि ते पीठ मळलं. ते मळताना नाचणीची भाकरी मी कधी केली नाही ना, ती भाकरी थापलीच जात तुम्ही काय नव्हती. बनवायची का अंकित ती? ती सावरली होती. Apple हे ऍपल पाय बनवायची ती, हम्म. ऍपलचा केक वगैरे असं बनवायची. मी ते पीठ थापलंच जात नव्हतं. मी काय केलं, खाली एक प्लास्टिकची पिशवी टाकली, त्याच्यावरती तेल लावलं, त्याच्यावरती ती भाकरी अशी थापून, ती वडे कसे सोडतात तशी पुऱ्या सोडतात ना, तसे सोडून भाजून यांना खायला दिले. तेव्हा घनश्याम बोलला होता, लई पुण्य लाभेल तुला म्हणून. कारण त्याला मी तेव्हा जेवण करून घातलं होतं ना. आणि आपल्या चपात्या केवढ्या होते? चपात्या छोट्या असेल. छोट्या होत्या. मी तर किती तिला यायला भाकरी यायला मला पाच मला 5-6 लागायचे, कारण माझ्या शरीराला असं आहे ना गावठी, आणि मला चपात्या नाही पण भाजलीची भाकर असले ना पोट. ते शेवटचं त्यांनी की भांडण माझ्यासोबत केलं, तर तुला चपात्या बनवून देत होतं त्याच्यावरतीच केलं होतं. कधी तुम्हाला माहिती आहे आतमध्ये जाताना बोललं सांगितलं ते काहीतरी खायला करून दे, आणि मी तुला खायला करून द्यायला गेले, तुला बरं नव्हतं म्हणून. हो मी आजारी. तेव्हाच केलं तिने भांडण माझ्यासोबत. तसं काय नाही, समजून घ्यायचं. तेच केलंय 70 दिवस, समजूनच घेतलं. काय केलंय मी. बोलो कोणाला बोलू? चटणी भाकर. मस्करी विस्करी नाही करत, नंतर सांगशील एप्रिल फुल, आता घरी जा. येईन ना आता येईन. कोण येणार आहे? बसून ताई येते. फोन करा. ताई येते रे, ताई ते येते. घेऊन हा. येते डबा. चालत येते की काय? गरम बनवत असणार. हा. आपण सावलीत बसलोय असं म्हणजे झाडाचं बरं वाटतं. जेवण झालं होतं घरीच, ते म्हणत होते घरीच जेवण करा. मग घेऊन तेच बांधून 2 व्हीलर नाही ते. बारकी बहीण नाही, मोठी एकदा बहीण आपण आली, निघालो तिकडे आणि इथे. 2 दाजी आले. वनभोजन करूया आपण. या 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 चला बस चला, आखी चला, बाई वनभोजन करूया. मला वाटलं कोणाच तर घरात थांब. असं बसा आम्ही ना घरात बिरात, आम्ही झाडाखाली. बसा चला. हा बाई की हाय नमस्कार. बसा की चला. ए ये थांबा की, नका राहू दे, ह्याच्यावर खाऊ काय नाही. आणा काय झालं, गडबडीत आहे ना, काढून ठेवलेली साईडला. आणि आता तो कुठे हातात फटाकावाला? बाजरीची भाकरी. कार्तिक कार्तिक नाही नव्हतं, कार्तिक. कार्तिक. हा विघ्नेश. हो, त्याने चालू केलं. खाऊ दे. तिखट असतं दाजी गोड आल्यात सध्या. आता चटणी खावा, खंडा खाल्ल्या बघा तिखट होता भारी वाटत. खाऊन बघा. थांबा तोंड बघ डोळ्यांनी पाणी नाही ना आलं. म्हणूनच हा माझ्या तिखट जेवणाला आहे गोड खाणं. म्हणायचा. एवढं तिखट खायची सवय तर माझं जेवण गोडच लागलं ना. खूप जास्त इकडे नाही नाही, कमी घेऊन खा भाकरी सोबत. मी नाही घेणार. कमी कमी खा. बघ दाजी तर गप्प मला नाही थोडं दाजीला काम राहू दे, हे कर नकोस पसंत. दाखवा तिखट असेल. दाजी तर बोल कधी येतात ताट. काय मस्करी करतोय, जेवणाला ताट मागून येतात. येईन तर. गरवडीत टाकायचीच लक्षात नाही. तरी तो माग येऊ नाही म्हणजे लांब आलो. अहो म्हणलं थांबा आता बाहेर राहू दे आता. आपण रानात घेतो ते. बस 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 तेल टाक का? बस झालं. नको नको तेल नको. तिखट नाही खात ते गोड मान. गोड नाही. आपण तिखट मान. घसा दुखतो आमचा. थांबा थांबा देते आहे. लय म्हणत होती चटणी खायची, आता खाणार. सरस 2-3 घास खा आणि नंतर बघ तिच्या हा डोळ्यात. तेच की मी बघतोय. मी चांगलं हे झालं. थोडी थोडी घेशील नाही, मग. आताच ठेव. त्याच्यात आताच ठेव. किती गरम गरम भरल्यामुळे असं तिकडं कसं?
आम्हाला फोटो तुला करू का आता? हा कर ना त्यांची ए बाळा, 2 कांदा आण त्यांच्यात ना. जम ना, 2 कांदा मागितले. आणि चहा पिऊन आण त्यांच्यात लगेच देतो म्हणा. वल्ला कांदा आहे का बघा की इथं वावरात. एवढं नको का तुला? दे दे मला मध्ये पाण्याचं. मीठ परफेक्ट पाहिजे सगळ्या गोष्टी अजून कोण कोण नाही त्याला तुम्ही नेमका परतायचं टाकलं चटणी. हो आणि आम्ही खोकत खोकत बाहेर गेलो. भूक लागली. तुला देऊ का जेवण? सूरजने मुद्दामून बोलवलं तुला आता. हो खोकायला मी ठसका लागला. सूरज लक्ष असतो तू नाही बघ. तुमचं पण लक्ष नाही गेलं का बिग बॉसच्या घरात? हो. हे बघ ते दे मी एक फोडतो. हाताने लागण हाताला मोठं कांदा. बघू बाबा बघू हाताने फोड. एक दे कांदा त्यांच्याकडे. कांदा आहे. बुक किती बुक किती वाना सूरज फोडतोस तू हाताने नाही. हो ना किती बघा होय ना उगाळून दाखव दाखव माती उडेल नंतर हा. हा, माती उडत जेवणाचं सगळं होईल. नको कापू दे मग. हे तो पांढरा कांदा असतो तर मस्त उकळतो. पांढरा नाही ना तो कधीतरीच असतो आमच्या इथे. म्हणजे एवढा नसतो कांदा इकडे पांढरा. नसतो पांढरा ना. नाही पांढरा नसतोच. ती काय औषधी कांदा आहे ना त्या पांढरा. ते एखादा सापडलं तर ठेवते उलट. छोटू ये बस आता तू ये चल खाऊन घे. बस बस मला पण भूक लागली. मला पण हा, कर. कर, कर. त्याच्याकडून नंतर व्हिडिओ घे. थोडीशी भाजी घेती. भाजी एवढी नाही तिखट आहे. हे पण लावून लावून खाल्लंस तर एवढं तिखट नाही लागत. नाही तिकट आहे बस तर तुझ्यासोबत खा. तिखट नाही ना ते? नाही नाही थोडस. ते आम्ही घरी केलं थोडीशी. भाजी पण तिखट नाही. हा पोरगा आहे की पोरगी आहे? काय माहित आता. तू नाही सांग हा पोरगा आहे की पोरगी आहे? पोरगा काय माहित. मुलगी आहे ती मुलगी मुलगी आहे? आरती. हो का? ते आता काय तिची स्टाईल आहे ती. नाही आहे आजकाल. हा की जेवण नसतं. लागल ए मला पण कर ना एक ताटचे तमाशे. थांब ना बाळा थांब. मला भूक लागली. मला सण व्हायना. ताट केले बाळा. हा. ताट कमी आहे. काय हे ताटात दे. कुठलं? ते काय येते ते. ओंकार ये तू. जेवतो मी पण. तुला भूक लागली होती ना जेवायला बस. जरा ताटच द्याय ना त्याचा भाव. ताटच भेटा ना मला. दे दादा बया बोला दे त्याला जेवाय ताट दे. हे दे दादाला ताट दे. दादा मारून आपल्याला. जेव बाबू. कुठले मासे असतात? ह्यांच्या इकडे कुठले मासे असतात? त्यांच्या इकडे मासा असतात सलमैली आणि पापलेट अजून काय कोलबी खेकला अजून लावस परत काय बांगडा. भात द्यायचा ना ताई. चाव मारलाय. भात घ्या ना. मला हे आवडतं. हा मला तुला काय खायचं? तुझं गाणं लावलं. पाणी आणलं दोन बघ बोलतात दोन बोलतात बघ ना ते सूरजने रडवलं. सूरजने रडवलं नाही हसतात. विचारते. तिकडे मिरची नाही मिळायची तुम्हाला. नाही काय शेंगदाणे नाही मिळत. हा आपल्याला शेंगदाण नाही बटाटा तानात लहान भर पाण्यात घाम आला.
पाण्याची एक बाटली दे त्यांच्याकडे आहे का आहे का 2 बाटली माझी वाटतं बाया गाडी. 100 उठाबशा काढायचा काय वेड्यासारखा व्यायाम करायचा. इथे वेळच मिळत ना सर इथे वेळ नाही मिळत. नाही एक वेळ होता आम्हाला जेवणच कमी मिळत होतं, आम्ही खूप कमी जेवत होतो आणि हा एवढा व्यायाम करायचा सगळे मग तेच त्याला ओरडायचं आम्ही की अरे पिऊ आहे. दूध पण नव्हतं आणि प्यायला काहीच नव्हतं आणि हा खूप व्यायाम करायचा. खूप म्हणजे मिठा खाल्ले उठलं की दिसलं जायचं डंबेच घ्यायचो 30 ब्राऊन किलोचं. लेझर वरती नसायचं ब्राऊन लेझर होतं ना त्याचं लास्टला ते तुम्हाला हॉल मध्ये आणलेलं सगळे हॉल मध्ये बसलेले थिएटर खा खा जास्त खा. आवडलं मला. लाल झाली बघ. खावा जा गाल लाल झाले तुझं. चिकन घ्या ना चिकन. नको चिकन नको. घ्या ना नाही. चिकन काय खाऊ शकतो हे खरडा. जे जेवाय त्या रोज हे कसं बनवतो सांगा ना. ती बाई सांगते की आम्ही बनवू घरी. मला येतं बनवता पण हे असं बनणार नाही. म्हणजे हिने प्रॉपर लसूण बिसून नाही होतं. लसूण आहे हा आहे ना लसूण तर आहे लसूण शेंगदाणा शेंगदाणा मिरची एवढं हे केलं ना आपण मुंबईत आजूबाजूच्या 4 फ्लॅट मधले खोकात बाहेर येतील हा. खोलं येतं. येते मग तेल असतं ना तेल टाकतं ना. ते नाही खराब होत खोबरं आहे ना याच्यात. कुठला शेंगदाणा लसूण आणि काय गं? आम्हाला तिकडे गावात आमचं हॉटेल आहे ना गावाला बायको तर नवरा बायको नाही पण कोण बाई वगैरे असेल असं तरी चालेल जेवणाला मदत करायला कापून वगैरे द्यायला असं वगैरे कोणी खरंच तर मग काय चांगलं चांगलं राहतात. कामाला आम्ही शोधतोय कोणी असेल तर सांगा. तुम्ही नका ना जाऊ. जाऊ दे की त्यांना काय इतकं लांब जातात. त्याला काय झालं आता बाहेर तुझ्या बरोबर राहणार त्यांना काय चालतं. आम्ही दोघंच असतो घरी हा तो इकडे नसतो आमच्या मग डबे कसे ठेवणार हो? डब्याला देते मी. या पर चटणी देते बनवून आवडली ना वाईट कमी तिखट बनव ह्याच्यात ते डबे घाल. बघ सूरज, कागदाची माझे कपडे बघ कसे टाकलेले. तिथे रे बारक्यांना वाटतं आपल्याकडे वाटायला आणलेली पण वाटलीच नाही सगळ्यांना. तो बघ तो बघ हा बघ. त्याला घेऊन जा ही गाडी साईडला सोबत भेटू एक भेट शेवटची शेवटची काय नाही. हलकीच म्हणा नाही. रात्र कुठलं कला गाणी मस्त होणार आजी सुरतची. हो हो बनवली झाली आता. चला भेटूया. हा भेटू.